हॅलो नमस्ते. हाऊ आर यू ऑल? आय एम फाईन. आज आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे तो आहे म्हणजे टिप्स टू लुक यंगर. आपल्या सर्वांना वाटते आपण आहे ते वयापेक्षा कमी वयाचे दिसावं असं वाटतं का नाही? येस, वय चोरणा म्हणतो आपण. माझी एक मैत्रीण होती, म्हणजे आता नाही आहे ती यंग वयात म्हणजे 50शीत वगैरे असताना सुद्धा तिचा मुलगा तिच्याबरोबर जात असला तर सगळे विचारायचे तुझा भाऊ आहे का हा म्हणून. तिला एवढा आनंद व्हायचा. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असते आपण यंग दिसावं, आहे ते वयापेक्षा आपण यंग दिसावं, म्हणजे म्हातारा दिसू नये. इन अदर वर्ड्स, ही प्रत्येकाची इच्छा असते. हे इच्छेसाठी हे आपण जरा प्रयत्नपूर्वक पण करू शकतो. त्याच्यासाठी आयुर्वेदात किंवा आणि काही मी टिप्स गोळा केल्या आणि ह्या आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि टू बी फ्रँक इनफ, आपण कितीतरी ॲडव्हर्टाइजमेंट्स बघतो. हे क्रीम लावलं की यंग होता, अमुक साबण लावलं की तुम्ही यंग दिसता वगैरे. ह्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. का? म्हणजे हे दिसणं हे आतनं यायला पाहिजे. बाहेरनं आपण काही साबण लावून हे असं होणार नाही. हे आतनं म्हणजे तुम्ही यंग दिसणं म्हणजे तुम्ही मनानं, तुम्ही विचारानं, तुमच्या ॲक्टिव्हिटीज हे सगळ्या गोष्टी यंग दिसायला पाहिजेत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे स्माईल करत राहावा, कॉन्फिडेंट राहावा आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवा. आपलं वजन जास्त असलं तरी आपलं वय जास्त दिसते. म्हणून एक साधा उपाय सांगते मी. रोज आपण एवढं ठरवायचं, आपण पहिल्यांदा वाढलेलं ताट भरून घेतो तेवढंच जेवायचं, परत घ्यायचं नाही. आणि पहिलं वाढलेल्यातनं सुद्धा रोज 2 चमचे काढून ठेवायचं, 2 चमचे कमी करायचे. म्हणजे आपले जेवणावर आपला कंट्रोल पाहिजे. रोज 2 चमचे वाढलेले ताटातनं सुद्धा 2 चमचे परत तुम्ही कमी करा. हे रोज नित्य नियमानं पाळा. हे 1-2 दिवस नव्हे, हे आपण नित्य नियमानं पाळायला पाहिजे. आणि तुम्हाला जंक फूड खायची सवय असली तर ती कमी करा किंवा बंद केली तरी चालेल. भरपूर फळं, व्हेजिटेबल्स, पाणी भरपूर प्या. त्याच्याशिवाय मोड आलेली धान्य रोज खात जावा. इट हेल्प्स अ लॉट. स्प्राउट म्हणतो आपण. मोड आलेली धान्य भरपूर खात जावा. आणि फळं वगैरे सुद्धा तुम्ही वापरताना कुठली वापरायची? फ्रेश वापरायची, हो बरोबर आहे. पण जी लोकल आहेत ती वापरायची. म्हणजे शेतातनं किंवा बागेतनं फळ तुमचे घरात यायला कमीत कमी वेळ लागायला पाहिजे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये खूप कमी वेळ लागायला पाहिजे. असं ताजी भाजी, ताजी फळं, भरपूर पाणी प्यायचं, हे आपण फॉलो करायचं. आणि झोपेचं काय? रोज आपण कमीत कमी 7
तास तरी शांतपणानं झोपायचं. आणि शांत झोप येण्यासाठी जे काही टिप्स हवेत त्याला पण मी व्हिडिओ बनवलेत, पाहिजे ते तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे आपली शांत झोप झाली का नाही, आपण मनानं पण फ्रेश राहतो. ह्याच्याशिवाय रोज मेडिटेशन करा उठल्यावर आणि झोपायचे आधी. आणि ह्याच्याशिवाय आपलं रोजचं एक्सरसाइज तर काही असेल, तुमचं वॉकिंग असेल, तुम्ही स्विमिंग करत असाल, सायकलिंग करत असाल, योगा करत असाल, काही हे न चुकता व्यवस्थितपणे करायचं. एवढं झालं की चालेल का? नाही. आपलं लाईफस्टाईलकडे पण जरा लक्ष द्या. आपली लाईफस्टाईल कशी आहे, म्हणजे रोजचं जेवायची वेळ सारखी असायला पाहिजे. आता कधीतरी एखाद दिवस कारणानं तुम्ही कुठे बाहेर गेलात की बदल झाला की ठीक आहे, अदरवाईज झोपायची वेळ, जेवायची वेळ ही सगळी सारखी असायला पाहिजे. नाही तर आज 10ला झोपलो, उद्या 12ला झोपलो, परवा दिवशी असं नाही चालणार. त्या वेळा पाळायला लागा. आणि डेव्हलप ए पॉझिटिव्ह आउटलुक. आता पॉझिटिव्ह आउटलुक कसं आपण डेव्हलप करायचं? आपले अवतीभोवती पण पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे मित्रमंडळींबरोबर राहत जावा. तुम्ही काय होते, तुम्ही निगेटिव्ह मंडळींबरोबर राहिलात का नाही, तुमचं थिंकिंग पण निगेटिव्ह होऊ शकते. त्यामुळे बी विथ द पॉझिटिव्ह पीपल. आणि ह्याच्याशिवाय आपण कायम आपले इमोशन्स सगळे व्यवस्थितपणे मॅनेज करायला शिकायचं. म्हणजे राग असेल, लोभ असेल, मत्सर असेल, मोह असेल, हे सर्व काही ह्याच्यानं काय होते, आपलं मन शांत राहते. आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं करायचं हो मॅडम? अगदी सोपं आहे. स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट. आपण आत्ताचे वर्तमान काळात राहायला लागलो की आपण शांत राहतो. आपण मागे घडून गेलेल्या गोष्टींबद्दल काही विचार करत बसलात का नाही, तुम्हाला राग येईल, हे ना मला असं केलं, ते ना मला तसं केलं. त्यामुळे नाही, असं विचार कधी करू नका. आत्ता घडते आत्ता, प्रेझेंटमध्ये राहत जावा. एवढ्या गोष्टी आपण केल्या का नाही, आपण आहेत त्याच्यापेक्षा खूप यंग दिसू शकतो. बघा, परत एकदा मगअप करते. पहिली गोष्ट म्हणजे स्माईल ठेवा, कॉन्फिडेंट राहावा, वेट लॉस करा, जंक फूड खाऊ नका, ताजी फळं, भरपूर पाणी पीत जावा. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायला राहून गेला, तुम्ही कधी उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन वापरला का नाही, किंवा पोहायला स्विमिंगला जात असणारे हे क्रीम वापरत जावा, म्हणजे तुमची त्वचा छान राहील. आणि शांत झोप काढा. रोज मिनिमम 7 तासाची तरी झोप पाहिजे. आणि मोड आलेली धान्य म्हणा किंवा कुठलेही नट्स, ते कुठलेही चालेल, ड्रायफ्रूट्समध्ये असतात, किंवा इवन आपले काही ग्राउंडनट खाल्ले तरी चालेल. रोज मूठभर तर खात जावा. फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, रोजचं व्यायाम आणि संगत
दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चांगले पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहावा आणि लिव्ह इन द प्रेझेंट. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करून बघा. तुम्ही खूप वयापेक्षा यंग दिसाल, हे नक्की. तुम्हाला आणि काही उपाय माहीत असले तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. अच्छा, हॅव ए गुड डे.